जनशक्ती न्यूज 18 सामान्य जनतेचा बुलंद आवाज। बोरगाव पट्टण पंचायतसाठी लवकरच सुसज्ज इमारत। सहकाररत्न उत्तम पाटील। विविध विकास कामांचा प्रारंभ। बोरगाव पट्टण पंचायत निवडणूक होऊन बराच काळ उलटला, पण अध्यक्ष उपाध्यक्ष निवडी रखडल्या होत्या। परिणामी म्हणावी तशी विकास कामे करता आली नाहीत। गत वेळच्या सभागृहावेळी बेळगाव जिल्ह्यात बोरगाव येथे जादा निधी आणून विकास कामे राबवली होती। आता निवडी झाल्या असून विकास कामांची घाऊडदौड सुरू होणार आहे। पट्टण पंचायतसाठी नेते मंडळींच्या सहकार्याने 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। त्यातून लवकरच सुसज्ज इमारत बांधण्यात येणार असल्याची माहिती सहकाररत्न उत्तम पाटील यांनी दिली। गुरुवार येथे आयोजित विविध विकास कामांचा प्रारंभ करून ते बोलत होते। नगरसेवक अभयकुमार मगदूम यांनी स्वागत केलं। त्यानंतर ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू कांबळे, उपाध्यक्ष भारती वसवाडे यांच्यासह नगरसेवक आणि मान्यवरांच्या हस्ते SFC फंडातून मंजूर झालेल्या 32,65,000 रुपयांच्या निधीतून गटारी व इतर कामांचा कुदळ मारून प्रारंभ करण्यात आला। उत्तम पाटील म्हणाले, पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्यासह जारकिहोळी बंधूंचे विविध विकास कामांच्या निधीसाठी सहकार्य लाभलं आहे। जुन्या ग्रामपंचायत कार्यालयातच पट्टण पंचायतचे काम सुरू आहे, त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत। रुबाब लक्षात घेऊन शासनाकडून घरी निधी मंजूर करून आणला आहे। पुढील 5 वर्षात पट्टण पंचायतच्या माध्यमातून बोरगावचे नंदनवन करण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं। कार्यक्रमास नगरसेवक दिगंबर कांबळे, नगरसेविका संगीता शिंगे, पट्टण पंचायत आयुक्त स्वानंद तोडकर, किरण शिंगे, भूषण मधाळे, शकील अपराज, मुसा अपराज, राजू अपराज, राजू गजरे, राजू शिंगे, अमर शिंगे, अश्विन कुमार मानवी, नितीन कुदळे, नितीन कुरळे, भैया अपराज, तुषार कांबळे यांच्यासह नगरसेवक व नागरिक उपस्थित होते। जनशक्ती व्हाइस न्यूजसाठी बोरगावहून अशोक दुर्गमर्गे।